पिंक ई रिक्षा योजनेत पहिल्या टप्प्यात 17 शहरांमध्ये 5,000 महिला लाभार्थींना रिक्षा वितरित करण्याचा निर्णय आहे, ज्यात मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, चिंचवड, पनवेल, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि सोलापूर यांचा समावेश आहे। एप्रिल महिन्यात पुण्यात आणि नागपूरमध्ये पिंकी रिक्षाच्या वितरणाचा पहिला टप्पा पार पडलाय। तुम्हीही इच्छुक असाल तर आत्ताच जाऊन तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन अर्ज भरा। कोणत्याही फसव्या ऑनलाईन वेबसाईटला बळी पडू नका। आमच्या रिसर्च दरम्यान आम्ही काही गोष्टी अनुभवल्या। या योजनेबद्दल ऑनलाईन पोर्टल्स उपलब्ध नाहीयेत। आश्चर्य म्हणजे या योजनेला जवळजवळ वर्ष होत आलं तरी पारदर्शक इन्फॉर्मेशन सरकारच्या कोणत्याच ऑफिशियल वेबसाईटवर नाहीये। खात्री आहे लवकरच याविषयीची माहिती ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध केली जाईल। पण आम्हाला यावर काही प्रश्न पडलेले आहेत। रिक्षा चालवणं ही महिला एम्पॉवरमेंट आहे का? 10% भरून 70%च लोन काढायचंय तर त्यांना कौशल्य विकास का नाही? गावी वीज नेहमीच जात असते, अशा वेळी ही इलेक्ट्रिक गाडी चालेल का? गावातील महिलांसाठी ही योजना किती सुरक्षित आहे? महिलांना 10% भरून 70% लोन काढायचंय आणि सरकार फक्त 20% मदत देणार आहे। मग ही स्कीम आहे की स्कॅम? रिचेस्ट स्टेट इन इंडिया आणि महिला सशक्तीकरणासाठी रिक्षा योजना, काय विजनरी आयडिया आहे बुवा। स्कीमचा गुलाबी रंग पक्षाला देताय की स्कीमच्या रंगावरून पक्ष गुलाबी करताय की गुलाबी रंगाच्या स्कीमवरून स्कॅम करताय? हे असे आम्हाला काही पडलेले प्रश्न। व्हिडिओ लाईक करा, तसंच मराठी मूडच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा।